राजापुरातल्या आणि महाराष्ट्रातल्या शाहिरी परंपरेला मानवंदना द्यायला आलोय. अहो, या शाहिरीचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे भेदिक शाहिरी, दुसरा प्रकार म्हणजे विद्रोही शाहिरी आणि तिसरा प्रकार म्हणजे शिवशाहिरी. ज्या ज्या शाहिरांनी कवनं रचून इतिहास जिवंत केला त्यांची स्तुती करून आज आपण त्यांना मानवंदना देतो. तर या शाहिरांनी राजाबरोबरच प्रजेचंही गुणगान केलं, पण कधीही आत्मस्तुती केली नाही. त्यामुळे सर्व शाहिरांच्या कार्याचं गौरव करणारं एकही कवण आज महाराष्ट्रात उपलब्ध नाही. पण आज ह्या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम शाहिरांना आपण मानवंदना देऊया. सर्वात प्रथम आठवण येते ती शाहीर प्रभाकर यांची. त्यांचा एक गण इतका अप्रतिम लिहिलाय की ती भाषा तमासगिरांना पेलवणं केवळ अशक्य होतं. पण तो एक गणच शाहीर प्रभाकरांना अजरामर करून गेला. शाहीर खरं नाव सयाजी शिलाठाण, पंथाने लिंगायत आणि गवळी हा मुख्य व्यवसाय. घरी 3 पिढ्या शाहिरी चालत आलेली. कोणाजी उत्तम लावण्या रचित असत आणि त्यांचा मित्र बाळा कारंजकर त्या सुरेल आवाजात गात असत. होनाजी आणि बाळा यांच्या जोडीमुळे त्यांच्या तमाशाला होनाजी बाळाचा तमाशा असं नाव पडले. व पुढे होनाजी बाळा ही जोडी उदयाला आली. त्यांनी जवळपास 200 रचना केलेल्या आहेत. व होनाजीनं रचलेली घनश्याम सुंदरा श्रीधरा ही भोपाळी विशेष लोकप्रिय आहे का नाही मला सांगा. अहो हाय तर
होनाजी बाळा ह्यांचं कृष्ण प्रेम आपण अनुभवलं. भक्ती रसात गुंग झालेले होनाजी नंतरच्या काळात शृंगार रसाकडे वळाले. पेशव्यांच्या काळात होनाजींनी आपल्या लावण्यांनी पेशव्यांनाही प्रभावित केलं. इतकं प्रभावित केलं, इतकं प्रभावित केलं, अरे इतकं प्रभावित केलं की होनाजींना सरकारकडून जमीन पण दान देण्याचं ठरलं. पण त्यासाठी एक अट होती. भल्या पहाटे 15:08 जळता दिवा धरून होनाजींची बायको जितक्या दूर पर्यंत जाईल आणि जिथं दिवा विझल तेवढी जमीन दान म्हणून मिळेल. अहो शाहीर, होनाजींचं प्रस्थ एक कवी म्हणून वाढायला लागलं होतं. दरबारातल्या नर्तिकाही होनाजींच्या लावणीवर नाचण्यात धन्यता मानत असत. आताची लावणी पाहून तुमच्याही लक्षात येईल की होनाजी बाळांच्या लावणीतला शृंगार रस किती मोहक होता. आपल्या कोल्हापूरचं शाहीर कोण कोण नाना. तर 10 मे 1932 रोजी कोल्हापुरात अवलिया गीतकार जन्मला. त्याने अभंगापासून लावणीपर्यंत बालगीत, प्रेमगीत आणि लोकगीत अशी अनेक गाणी त्यांनी लिहिली. ते म्हणजे जगदीश खेबुडकर नाना. 5 मिनिटात अष्टविनायकाचं दर्शन घडवणारे अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गीत लिहिलं बाबा. होय होय. तर दादा कोंडकेंच्या चित्रपटासाठी कुठं कुठं जायचं हनीमूनला, तर भालजींच्या साठी साधी माणसं या चित्रपटासाठी आईरणीच्या देवा हे गीत लिहिलं. होय होय. तर जगदीश खेबुडकर नानांनी पिंजरा चित्रपटासाठी तब्बल 110 लावणी लिहिल्या होत्या. नका सोडून जाऊ रंग महाल अशा ओळी लिहिणारे नाना लिहितात. आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरणी. शाहीर आता काय तुम्हीच म्हणत बसणार आहे सा? अहो चला बघूया. चला.
छबी म्हणजे सावली आणि सावलीमध्ये आपलं प्रतिबिंब आणि प्रतिबिंबावर एखाद्या लावण्यवतीचं वर्णन करायचं म्हणजे सोपं आहे. शाहीर पण आपल्या शाहिरांनी नभातली चांदणी पासून ते घरात पोळी आणि बाहेर नाही पर्यंत अशी कवण रचून लावणीला साज चढवला आणि त्या लावणीनं कित्येक रसिकांच्या मनाला भुरळ घातली आणि त्या लावणीला दात म्हणून रसिकांनी टाळ्या शिट्ट्या फेट उडवल्या. हीच त्या कलाकारांची खरी दौलत. तर काय शाहीर तर काय वय हीच ती लावणी छबीला छबी मी तोऱ्यात उभी. चला चला बघूया चला. अबही गावली तारी थंड कारभार ह्याला गरम शेजार सोसना या गरम शेजार सोसना याचा दशक तोरा ह्याचा कागद हरी पुराईत शाहिरी लेखनी पोचना इथं शाहिरी लेखनी पोचना इथं वरण भाताची गोडी नको फुकट छेडा छेडीला चतुर कामिनी काय म्हणू तुला तू आहेस तरी कोण कोण वय वय कोण
आतापर्यंत आपण गण बघितला, शृंगारिक लावण्या बघितल्या, पण शाहीर लावणीकडे बघण्याचा दृष्टिकोनच काही जणांचा वेगळा आहे हो. लावणी म्हणजे एकतर बाईचा शृंगार किंवा पुरुषाला बाईच्या जायात वाढणं असं समजलं जाते हो. तर काय अरे शाहीर, ज्याला लावणी बद्दल काही माहित नाही त्याच सोडाव. कवी म्हणा किंवा शाहीर म्हणा, अशा कितीतरी उद्यास पोचलेल्या लावण्यांना अध्यात्माची जोड आहे. आता हीच लावणी बघा की कुठं इथं कुठे थांबलाय, तिकडे चला किंवा दिसेल. चला चला. अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी किस्सानं फुलवल्या यमुने बर गवळा. नारी आल्या यमुनेवरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी. वसनी सुटली अलगत पडली ओल्या काठावरी. ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली कौशिरशिरी. गोपी न्हाण्यात होत्या ढंग दोन आला सकाळचे ढंग. गोळा करून वस्त्र साई बसला चढून कळंबावरी. Oh
आजच्या गीतकारांनी सुद्धा असाच राखून ठेवला आहे. तर शाहीर ही सगळी महाराष्ट्राची शाहिरी परंपरा महाराष्ट्राप्रमाणे कोल्हापुरातही जपत होतो. बरं जपत होतो. मग आता काय झालं? काय झालं? अहो काय झालं म्हणू नकासा, काय घडलं म्हणा. काय घडलं काय? अहो शाहीर, ती काळ रात्र आठवली की जीव तीळ तीळ तुटतो या बघा. अहो काय घडलं काय? असं काय घडलं? अशा अनेक कार्यक्रमांची परंपरा गेली 100 वर्ष तिथं जपली होती. पण ती 8 ऑगस्टची काळ रात्र आठवली की अंगावर शहारा येतो. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजे खासबाग मैदानाचं
नावाचा जुळा भाऊच. पण तिकडून कशी कुणास ठाऊक आगीची एक ठिणगी आली आणि बघता बघता अग्निकल्लोळ निर्माण झाला. गेली 100 वर्ष ऊन वारा पाऊस झेललेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या छताला अग्नितांडवानं लपेटलं आणि तीच आग भिंती खुर्च्या झालरी दिवे जाळत जाळत केशवराव भोसले नाट्यगृहाचं हृदय असलेल्या रंगमंचाला लपेटली. धुराचे लोट उठले आणि त्या धुरानं रंगदेवता गुदमरली. लालबुंद ज्वाळांनी केशवराव भोसले नाट्यगृहाला घेरलं. प्रत्येक क्षणाला नाट्यगृहाचा एक एक कोपरा करपत होता, ढासळत होता, आगीचे चटके सहन करत होता. केशवराव भोसले नाट्यगृहाचा इतिहास जपण्याचा प्रयत्न करत होता. पण अखेर त्या अग्नितांडवापुढे ती वास्तू हतबल झाली. अनेक कलाकारांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. नाट्यपंढरी रंगदेवतेचं मंदिर असलेलं केशवराव भोसले नाट्यगृह जळत असताना पाहून अवघे कोल्हापूरकर सुन्न झाले. पण त्याच वेळी नाट्यगृहाच्या कानात नाट्यगीतांचे सूर होते, नाटकांचे पल्लेदार संवाद होते, लावण्यांचा ठेका होता, नृत्याचा ताल होता, ढोलकीचा तोडा होता. या भीषण आगीत होरपळत असतानाही नाट्यगृहाच्या कुशीत तयार झालेल्या कलाकारांची काळजी होती. या अग्नितांडवात केशवराव भोसले नाट्यगृह भस्मसात झालं असलं तरी त्याला खात्री आहे इथं घडलेल्या कलाकारांबद्दल, रसिकांबद्दल आणि पुनर्निर्मितीच्या बुलंद इच्छेबद्दल. त्यामुळं नाट्यगृह संपलेलं नाही. कोल्हापूर बद्दलचा ऋणानुबंध आजही त्या राखेत जाणवतो. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजे केवळ एक नाट्यगृह नसून तो कलाकारांचा आत्मा आहे, सन्मान आहे, स्वाभिमान आहे. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करत पुन्हा एकदा केशवराव भोसले नाट्यगृह त्याच दिमाखात उभे राहणार. मखमली पडदा पुन्हा उलगडणार, अगदी त्याच दिमाखात.